आज तुम्हाला आहे ना आमच्या गावाकडे कशी मकर संक्रांत होती ना तेच दाखवून देतो बरं का. मग सकाळी सकाळीच मम्मीने व्यवसाय तयार केलेला होता. म्हणजे ते बायांचं काहीतरी असतं आपल्याला नाही माहिती. मग लगेच आपल्याला श्रामपूरला जायचं होतं पतंग आणायला. आणि मग अशोकनगरमधून गाडी टाकली आणि इतकी धूळ राहते ना जेवढी महाराष्ट्रात धूळ नसं अख्ख्या. आणि सध्या श्रामपूरमध्ये खड्डे आहे का खड्ड्यात श्रामपूर आहे तेच समजा. आणि मग तिथं गेलो पतंग आणायला आणि तिथं सगळ्यात मोठी पतंग आणि सगळ्यात छोटी पतंग सगळ्याच पतंग होत्या. मग मी पाहिली एवढी मोठी पतंग, म्हणलं आता ही घ्यावा, पण आहे ना ही मलाच उडून घेऊन जाईल म्हणून ती नाही घेतली. छोटी पतंग घेतली आणि आलो मग उचललं सार्थकला. म्हणलं चला आता पतंग बितंग उडवायला जाऊ. मग गेलो भाऊ पतंग उडवायला. मंगळसूत्र तयार केलं आणि डायरेक्ट लागलो पतंग उडवायला. पण आहे ना म्हणलं आता वारच नाही. मग तासभर झटू राहिलो भाऊ पतंगीला. इकडून उडव तिकडून उडव, इकडून सोड तिकडून सोड. आणि गेली भाऊ वर शेवटी. पण लागेच आली ना 0 मिनिटात खाली. म्हणलं बाबा बाबा काय विषय झाला भाऊ. आणि मग म्हणलं चला आता इकडं दुसऱ्या साईडला उडून पाहू म्हणून गेलो भाऊ घेऊन तिकडं पतंग. जबरदस्तरित्या गेली ना वर मग पतंग अचानक भयानकरित्या. आणि 1 तास झाटल्यावर पतंग उडायला लागली भाऊ. मग नंतर हवेत गेली ती बरं का वारीच्या. मग एकदम जबरदस्तरित्या म्हणलं चला उडू. इकडून तिकडून उडाली आणि डायरेक्ट गुतायला लागली ती टावरला. मग टावरला काय गुतली येऊन नाही दिली आपण. आणि मग काडी बिडी बांधली बरं का द्वाराला मस्तपैकी गेली होती वर. जबरदस्तरित्या एकदम आपण पतंग बितंग उडवायला लागलो. आणि एवढी वर गेलते ना पतंग. मग डायरेक्ट नंतर म्हणलं आता हेलिकॉप्टरला धडकती काय भाऊ. वर आलं ते हेलिकॉप्टर. म्हणलं बाबा 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 कुठानच झाला म्हणलं बरं का. मग आम्ही डायरेक्ट ना पतंग बितंग उडवली. चला मग आम्ही उडवतो पतंग. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.